नमस्कार मित्रांनो, मी सूरज. आज परत एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन कंटेंट घेऊन आलो आहे. तुम्हाला माहित असेल की जुन्या काळात भाट असायचे. भाट म्हणजे काय, तर आपल्या फॅमिलीमध्ये अनेक पिढ्या होऊन गेल्या आणि पुढे सुद्धा अनेक पिढ्या येणार आहेत. त्या सगळ्यांचा रेकॉर्ड त्यांच्याकडे असायचा. ते आपल्या घरी यायचे, आपल्या जुन्या पिढ्यांचा रेकॉर्ड आपल्याला लागला तर ते दाखवायचे आणि आपल्याकडे जर एखादी नवीन पिढी आलेली असेल तर त्याचा ते रेकॉर्ड करून घेऊन जायचे. आणि असा त्यांच्याकडे 15 पिढ्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त पिढ्यांचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्याकडे असल्याचा आढळतो. आजही काही ठिकाणी आणि काही राज्यांमध्ये, अगदी महाराष्ट्रातही काही ठिकाणी आपल्याला भाट दिसतात. आणि ते किती महत्वाचं होतं हे आपल्याला जेव्हा आपण एखादा दस्तावेज किंवा आपल्या पूर्वजांची माहिती काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की नाही, ही माहिती तर खूप इम्पॉर्टंट आहे. आता डिजिटल युग आहे, आपण 2026 मध्ये आहे, सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन्स आहेत, AI आहे. सो या सगळ्या गोष्टींसोबत माझ्यासोबत आज एक छोटी चिमुरडी आहे, फक्त 16 वर्षांची. आणि ती 16 वर्षांच्या मुलीने एक वंशावळीचं ऍप क्रिएट केलं आहे आणि ते सुद्धा अँड्रॉइड मध्ये. आज ते ऍप प्ले स्टोअरवर आहे आणि त्या मुलीला, त्या छोट्या चिमुरडीला भेटायला मी आज तिच्या घरी आलेलो आहे. चला तिच्यासोबत भेटूया आणि तिने हे वंशावळीचं तयार केलेलं बघेरवाळ कल्पवृक्ष ऍप काय आहे हे प्रत्यक्ष तिच्याकडूनच जाणून घेऊया. हॅलो शर्वरी, कशी आहेस तू? मी मस्त. तर सगळ्यात पहिले तुझं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तिने 10वीत आत्ता जस्ट काल परवाच तिचा रिझल्ट लागला, तिने मला सांगितलं. आणि शी जस्ट स्कोअर्ड 96% विदाउट एनी ट्युशन क्लासेस. आणि एवढंच नाही, 6 महिन्यांपासून ती या 10च्या अभ्यासासोबत शी वॉज क्रिएटिंग धिस अँड्रॉइड ऍप्लिकेशन. की ज्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे तू सांग. बघेरवाळ कल्पवृक्ष या नावाचं ते ऍप बनलेलं आहे. ओके, काय आहे हे ऍप? त्या ऍप मध्ये आपल्या कम्युनिटीची आपण वंशावळी टाकली आहे, त्यात आपण कॅलेंडर सुद्धा टाकले आहे व असे काही इतर एक टॅब्स असे बनवले आहेत ज्यात आपण काही वेगवेगळे आयटम्स पोस्ट करू शकतो. ओके, सो मला इथे तुम्हाला सांगायला आवडेल की वंशावळीचं जे ऍप आहे हे सध्या तिने तिच्या समाजासाठी बनवलेलं आहे. ती जैन या समाजातून येते आणि जैन या समाजामध्ये सुद्धा बघेरवाळ नावाची एक ज्ञाती आहे, ज्यामध्ये अंदाजे सध्या 3 ते 4 हजार लोक या संपूर्ण भारतामध्ये किंवा पृथ्वीवर असतील. त्यांचे काही पूर्वज म्हणजे अँसेस्टर्स, त्याच्यानंतर त्यांच्या नवीन पिढ्या आणि सध्या प्रेझेंटमध्ये असलेल्या पिढ्या, या सगळ्यांचा डेटा एका ठिकाणी या छोट्या मुलीने कलेक्ट केला. तो डेटा मायग्रेट केला एका ऍपवर आणि आज ते ऍप फंक्शनिंग आहे. सो ही गोष्ट ऐकायला फार छोटी वाटत असली तरी हे खूप मोठं आणि अगदी जिकरीचं काम तिने या 6 महिन्यात 10वीचा अभ्यास हँडल करता करता पूर्ण केलेला आहे. सो खूप खूप अप्रिशिएबल असं वर्क आहे. आणि याच्या पाठीमागे तिची मेहनत तर आहेच, पण तिच्यासोबत तिचे वडील श्री प्रसाद मिश्रीकोटकर आणि तिची आई नेहा मिश्रीकोटकर या दोघांनीही तिला भरपूर अशी साथ दिलेली आहे. त्याच्यामुळेच ती हे सगळं अचीव करू शकली. सो मला आता ऐकायला आवडेल की ही आयडिया कुठून आली तुझ्या डोक्यात की आपल्या समाजातील आपण हे ऍप बनवावं, मग याला हे समोर न्यावं. पण हे समथिंग आउट ऑफ बॉक्स, समथिंग आउट ऑफ द लाईन जाऊन तू केलंय. सो माझा सलाम आहे तुला सगळ्यात पहिले तर. सो आय वुड लाईक टू लिसन फ्रॉम यू की हे कसं सुरुवात झाली. सर्वात पहिले माझ्या आई वडिलांचं बोलणं सुरूच होतं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आता वंशावळी वगैरे आई वगैरे त्या बुक मध्ये बघायची, पण मग ते दरवेळेस उघडा, ते शोधा. म्हणजे समाजाचं बुक होतं वंशावळीचं, पण मग त्याच्यात ते बघणं सोपं नाही जायचं. मग आम्ही विचार केला की जर आपण मोबाईलवरच एक ऍप बनवू शकलो जेणेकरून प्रत्येकाच्या जवळ ते राहील, मग ते सगळ्यांची नावं बघणं, फॅमिली ट्री बघणं सोपी होईल. त्यांनीच ती आयडिया आली व आम्ही ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुलही झाला आहे. सो आपण त्यांच्या म्हणजे शर्वरीच्या आई वडिलांना पण आता भेटूया आणि नंतर लगेच ऍपची काय फंक्शनॅलिटी आहे ही सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि ते ऍप किती भन्नाट आहे आणि किती सुंदर आहे हे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. तर चला जास्त वेळ न घालवता शर्वरीच्या आईबाबांचं सुद्धा अप्रिशिएशन या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, त्यांना सुद्धा आपण बोलवूया. या ठिकाणी आहेत श्री प्रसाद दादा मिश्रीकोटकर आणि नेहाताई मिश्रीकोटकर.
सो दोघांनाही नमस्कार आणि दोघांचेही कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण इतकं जे शर्वरीने अचीव्ह केलं आहे, जे अँड्रॉइड ऍप डेव्हलप केलंय, हे आपण जे समोर बघणारच आहोत कम्प्लीट फंक्शनॅलिटी. सो ते डेव्हलप करताना त्याच्या पाठीमागे जशी तिची मेहनत आहे, सोबतच तिचे वडील श्री प्रसाद दादा आणि नेहाताई या दोघांचेही तेवढंच म्हणजे साथ होती, म्हणून हे पॉसिबल झालं. सो आपण प्रसाद दादांना सगळ्यात पहिले विचारूया की याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कसं होतं आणि पुढे तुम्ही अजून काय करणार आहे यामध्ये. जसं शर्वरीने सांगितलं का वंशावळी आहे बघेरवाड समाजाची, पण ती प्रत्येकाकडे नाही अवेलेबल. आमचा पहिले प्रयत्न होता की त्याला एक एक्सेल फॉर्मॅटमध्ये आणून डिजिटाईज करायचा, म्हणजे इन्फॉर्मेशन प्रत्येकाला इझिली देता येईल. पण नंतर लक्षात आलं का ते एक्सेलही आपल्याला प्रत्येक युजरला किंवा वापरायला एवढी सोयीस्कर नाही झालं. म्हणून तेव्हा मग कानातराने असं विचार आला की याचा अँड्रॉइड ॲप आपण बनवावा. तो बनला आणि बरीच मेहनत निहानी आणि शर्वरीने टाकून पूर्ण वंशावळी डिजिटाईज केली आणि ती इन्फॉर्मेशन आम्ही टाकली आहे. आणि आतलं जे मागचं लॉजिक आहे ते बरोबर व्यवस्थित काम करत आहे. पण आता इथे न थांबता आमचा असा विचार आहे पुढे जाऊन हा ऍप एक कम्युनिटी लेव्हलचा माहितीचा एक सेंट्रल स्टोरेज करायचा विचार आहे का, जेणेकरून कुठलीही समाजाची माहिती, म्हणजे आता हे बघेरवाड समाजासाठी आम्ही करत येतो. बघेरवाड समाजाची जी कॉमन माहिती आहे ती एका ठिकाणी अवेलेबल राहावं, जेणेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा एका क्लिकवर काही मिळेल. तशा दृष्टीने आम्ही आता काम करत आहे. वंशावळी मोठ्या पद्धतीने लोकांनी ऍक्सेप्ट केली आहे आणि युजफुलही वाटत आहे, जाणवत आहे लोकांना. त्याच्या पुढे आम्ही पुढचं काम आता डेव्हलपमेंट करत आहे. येस, डेफिनेटली तुमच्या या कार्याला नक्कीच सक्सेस मिळेल, कारण मी पण सुद्धा ते ऍप्लिकेशन यूज केलं आणि ते ऍप्लिकेशन खरोखर युजफुल आहे. त्यातली प्रत्येक फंक्शनॅलिटी हे विचारपूर्वक त्या ठिकाणी आणलेली आहे दिसतं. सो आता आपण नेहाताईंना काही 1-2 प्रश्न विचारूया. सो तुमचा कसा अनुभव होता या सगळ्या कार्यामध्ये? तिचे वडील शर्वरीचे आणि शर्वरी 10वीचा अभ्यास सांभाळून हे सगळं करत होते, प्रसाद दादा त्यांचं काम ऑफिसचं सांभाळून हे करत होता, तुम्ही सुद्धा तुमचे घरचं काम सांभाळून म्हणजे त्या दोघांना साथ देत होत्या. सो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मला काही नवीन टेक्निकल गोष्टी शिकायला मिळाल्या. एंटर करताना किती काळजी घ्यावी लागते, प्रत्येकाचे नावं, अगदी ए जरी चुकला तरी लिंकिंग नव्हतं होत. ओके, म्हणजे स्पेलिंग सुद्धा बरोबर पाहिजे होतं त्यात. तर थोडं हे भाग शिकली आणि मेन माझी हेल्प जे नातेवाईकांचे रिलेशन्स दाखवण्यात होती ते बऱ्यापैकी मला समाजाची माहिती असल्यामुळे त्यात मी मदत केली जास्त. करेक्ट. सो म्हणजे एका आईवडिलांमुळे एखादी 16 वर्षांची पुण्यात राहणारी मुलगी सुद्धा आपल्या समाजाशी इतकी घट्ट नातं सांभाळून राहू शकते, हा सुद्धा संदेश याच्यातून इनडायरेक्टली चाललेला आहे. सो खरोखर तुमच्या दोघांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तुझं खूप खूप कौतुक. सो आता आपण जो मेन व्हिडिओचा फ्लो होता तो शर्वरीच्या शब्दांमध्येच ऐकूया. गुगल प्ले स्टोअर वरून बघेरवाड कल्पवृक्ष हा ऍप इन्स्टॉल केल्यावर त्यात लॉग इन कसे करावे हे आपण आता बघूयात. खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कोड मागावा. हे ऍप सध्या लिमिटेड लोकांपुरतीच आहे, त्यामुळे हा सिक्युरिटीसाठी कोड आपण ठेवलेला आहे. कोड टाकल्यावर लॉग इन करावे. लॉग इन झाल्यावर फॅमिली ट्री मध्ये आपले नाव शोधावे व आपले नाव भेटल्यावर त्यावर क्लिक करावं आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड करावं. ऍप मध्ये हा स्टेज आल्यावर यात आपल्या डिटेल्स याप्रमाणे आपलं लॉग इन होतं. ऍप मध्ये लॉग इन झाल्यावर इथे माय फॅमिली या नावाचा एक टॅब आहे. त्या टॅबवर दाबल्यावर आपल्याला आपली फॅमिली ट्री दिसते, ज्यामध्ये आपल्याला आपले नाव, आपल्या भावा बहिणींचे नाव, आपल्या आई वडिलांचे नाव व तसेच आपल्या आजी आजोबांचे नाव सुद्धा दिसतं. ही अशी आपली पूर्ण फॅमिली ट्री इथे दिसते. इथे आता आपण आपल्या नावावर क्लिक केल्यावर आपल्याला आपलं पूर्ण प्रोफाईल दिसतं. याचप्रमाणे आपल्या आई वडिलांच्या नावावर क्लिक केल्यावर सुद्धा आपल्याला त्यांचे प्रोफाईल बघता येतं. आता इथे आपल्या वडिलांची फॅमिली ट्री आपल्याला दिसते आहे. तर आपल्या आईच्या नावासमोरील जो ॲरो आहे त्या ॲरोवर दाबला तर आपल्याला त्यांची फॅमिली ट्री सुद्धा पूर्ण दिसेल व त्यांचं सरनेम वर दिसतं. याचप्रमाणे आपण इतर सरनेम सुद्धा बघू शकता.
त्या सरनेम्सच्या नावापुढे त्या फॅमिलीमध्ये किती लोक होते व किती आहेत तो आकडा असा दिसतो. इथे आता आपल्या नावावर क्लिक केल्यावर माय रिलेटिव्स असं एक फंक्शन आहे. त्यामध्ये इथे आपलं नाव व आपल्या स्पाऊसचं नाव दिसतं. इथे वरच्या सेल व खालच्या सेलमध्ये आपल्या वडिलांचं नाव व आपल्या आईचं नाव असतं. वरच्या रो मध्ये आपल्या वडिलांचे भाऊ बहीण व त्याच्या खालच्या रो मध्ये त्यांची मुलं अशी दिसतात. त्याचप्रमाणे खालच्या रो मध्ये आपल्या आईचे भाऊ बहीण व त्याच्या वरच्या रो मध्ये त्यांची मुलं दिसतात. कुठल्याही सेलवर क्लिक केल्यावर त्यांचे पूर्ण पर्सनल डिटेल्स आपल्याला दिसतात. व इथे जे झाडाचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक केलं तर आपण त्यांच्या फॅमिली ट्री मध्ये जातो. मेन पेजवर गेल्यावर जैन कॅलेंडर या नावाचे अजून एक फंक्शन आहे. त्या जैन कॅलेंडर मध्ये पूर्ण वर्षभराचं कॅलेंडर येतं व त्या दिवसाचं काय विशेष आहे ते सुद्धा दिसतं. खाली दिवसाचा एक सुविचार आहे व दिवसाचा एक संकल्प सुद्धा आहे. तो संकल्प पूर्ण झाल्यास मार्क ॲज डन करून आपण स्वतःची प्रगती बघू शकतो. इथे आर्ट गॅलरी, हायलाइट्स आणि डॉक्युमेंट्स असे 3 टॅब आहेत. त्या टॅबमध्ये आपण वेगवेगळे डॉक्युमेंट्स पोस्ट करू शकतो व ते बघू सुद्धा शकतो. याचप्रमाणे स्टॅटिस्टिक्स या नावाचा आणखी एक टॅब आहे. या टॅबमध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये किती फॅमिलीज आहेत व टोटल किती लोक आहेत हे दिसतं. कोण काय काम करतं व कोण कुठे राहतं याची यादी सुद्धा इथे दिसते. व या झाडावर क्लिक केल्यावर आपण त्यांच्या फॅमिली ट्री मध्ये जाऊन पोहोचतो. या ऍप मध्ये रोज एक वेगवेगळा प्रोफाईल ऑफ द डे दिसतो, जेणेकरून आपण आपल्या कम्युनिटी मधल्या इतर लोकांना ओळखू शकतो व आपल्या ओळखी वाढवू शकतो. खाली बर्थडेज आणि रिमेंबरन्स असे 2 टॅब्स आहेत. त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला पूर्ण यादी दिसते ज्यांचा आज बर्थडेज आहे. इथे नोटिसेस व अपडेट्स हा एक टॅब आहे ज्याच्यात विविध अपडेट्स येत राहतात. व इथे सर्च फंक्शनॅलिटी मध्ये आपण नाव सर्च केल्यावर ते येतं व त्यांच्या फॅमिली ट्री मध्ये जाणं सोपं येतं. याप्रमाणे आपण फॅमिली ट्री मधल्या कोणत्याही व्यक्तीला लवकर शोधू शकतो. मेन पेजवर अपडेट नाव हे बटन दाबल्यावर आर्ट गॅलरी, हायलाइट्स आणि डॉक्युमेंट्स या 3 पेजेस मध्ये जे नवीन पोस्ट आले आहेत त्या अपडेट होतात व आपल्याला त्या दिसतात. तसंच इथे ऑल सिंक हे बटन दाबल्यावर फॅमिली ट्री अपडेट होते व आपल्याला अपडेटेड फॅमिली ट्री दिसते. इथे इन्व्हाइट अदर्स या बटनवर दाबल्यावर या ऍपची लिंक आपण इतर लोकांना पाठवू शकतो जेणेकरून ते हे ऍप डाउनलोड करू शकतात. इथे एडिट मोड नावाचा हा एक फीचर आहे. एडिट मोड ऑन केल्यावर आपण आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतो. आपल्या प्रोफाईल मध्ये आपण एडिट करू शकतो. इथे आपण आपले फोटो व आपली इतर माहिती भरू शकतो व सगळे एडिट झाल्यावर पहिले सेव्ह हा ऑप्शन दाबायचा व अपलोड हा ऑप्शन दाबायचा. व एडिट झाल्यावर तो मोड बंद करून द्यायचा. याप्रमाणे बघेरवाळ कल्पवृक्ष या ऍपची ही सर्व फंक्शनॅलिटी होती. सो आताच आपण अप्लिकेशन बघितलं. आय होप तुम्हाला सुद्धा ते अप्लिकेशन आवडलं असेल. शर्वरी, वंशावळी हा या ऍप मधला एक फक्त भाग असून या ऍप मध्ये इतर फीचर्स व फंक्शनॅलिटी सुद्धा आहेत. जसं आता हे कल्पवृक्ष तुम्हाला फॅमिली ट्री एक लक्षात येते याच्यामध्ये जे वंशावळी आपण म्हणतो. त्यासोबत एक जो फीचर आम्ही नवा टाकलाय त्याच्यामध्ये तुम्हाला आपले रिलेटिव्ह काय ते एका पेज मध्ये तुम्हाला लक्षात आईकडचे आईकडचे वडिलांकडचे चुलत जे म्हणतो आपण चुलत भाऊ बहीण, चुलत भाऊ बहीण, म्हणजे आज त्याची आपल्याला माहिती पण नसते. आज ज्याची आपल्याला माहिती नाही ती माहिती आता त्या एका पेजवर आलाय. आणि आता बरेच जे फीचर्स ऍड करत आहे त्यातला एक फीचर जो आहे आता रिसेंटली ऍड झालेला माय रिलेटिव्ह म्हणून एक पेज आहे ज्याच्यामध्ये एका मेट्रिक फॉर्मॅट मध्ये तुम्हाला आपले रिलेटिव्ह लक्षात येतात. जसं आता समाज विखुरला आहे अलग अलग ठिकाणी
आणि भीतीगाठी कमी कमी होतात. होतात. तर आता नव्या जनरेशनला त्या एका पेजमध्ये तुमचं लक्षात येते का हे आपले भाऊ बहीण आहे आणि हे आपले काका मामा मावशी अशा गोष्टी आहेत. तर नेक्स्ट टाइम जेव्हा सोशल गॅदरिंगमध्ये जेव्हा लोक सोबत येईल तेव्हा हा एक दुवा होऊ शकतो आणि एक Correct. कॉमन स्टार्टिंग पॉईंट, डिस्कशनचा स्टार्टिंग Yes. पॉईंट होऊ शकतो. आणि तिथे म्हणजे इव्हन तो समजा एखादा गेट टुगेदर झाल्यानंतर आपण गेलो आणि 4 महिन्यांनी पाहिलं तर हा हे माझे मामा होते, काका होते, बरोबर आहे, इझिली हा. त्यावरून तर ही मिळू ऍडिशनल शकतो. माहिती जी आता जसे युजर टाकत आहे, फोटो टाकत आहे, इन्फॉर्मेशन हम्म. स्वतःबद्दल विशेष टाकत आहे, एक तर चेहरा ओळख होऊ लागली आहे. करेक्ट. आता जसं शर्वरी पुढे आता करिअरसाठी विचार करत आहे, त्याच्यावरून ही माहिती मिळत आहे का या करिअरमध्ये आपल्या समाजात कोण 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 आहे. कोण आहे हा. त्या हिशोबाने हम्म. ती लिस्ट आपल्या कम्युनिटी बगरवाळ ऍप मध्ये ती येऊ लागली येऊ आहे. लागली. आणि नाती ओळख होऊ लागली. आता या बरोबर. फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नाती ओळख होऊ लागली आहे. आपल्यामधले कलाकार, समाजातही बरेच कलाकार बरेच आहेत, कलाकार आहेत. बरेच सारे मेसेज व्हॉट्सअप चॅटमध्ये येतात, पण ते आता एवढा भडीमार होऊ लागलाय व्हॉट्सअप मेसेजेसवर, त्यामुळे काही काही इन्फॉर्मेशन Miss मिस होऊन होते. जाते, काही काही आर्टिकल मिस होऊन जाते. तिथे एक असा स्टॅटिक डिस्प्ले म्हणून हम्म. बगेरवाळ कल्पवृक्ष ऍप मध्ये आपल्याला ते सगळ्या पोस्टिंग ठेवता येतात. होणाऱ्या समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणारे सामाजिक कार्यक्रम, हम्म, धार्मिक हम्म. कार्यक्रम याची माहिती त्या एका ठिकाणी येऊ लागली. इव्हेंट्स किंवा हायलाइट मध्ये आपल्याला टाकता येते. बेसिकली हे एक कम्युनिकेट करू शकतो एक सभासद कम्युनिटीचा दुसऱ्या सभासदाशी, आणि ही माहिती नेहमी तिथं अवेलेबल राहील. आणि त्या दृष्टीने आता परत त्याच्यावर अजून काय करता येईल त्यावर आम्ही विचार करत आहे. आणि बरेच यातले बरेच सजेशन आम्हाला ऍक्च्युली युजर्स कडूनच आले आहे. ओके. खूप सारे सजेशन्स फॅमिली ट्री साठी तर आलेच आहे. जेव्हापासून आम्ही हा ऍप गुढीपाडव्याला लॉन्च केला तेव्हापासून जवळपास शर्वरी नेहा दोघांनी मिळून जवळपास 550-600 नवे मेंबर्स ऍड केले आहेत. दॅट्स ग्रेट. आणि हे सगळं इनपुट आम्हाला युजर्स कडून डायरेक्टली आलाय. नाईस. आणि यांनी फार म्हणजे चिकाटीनी यांनी फार फोकस देऊन, शर्वरीने पर्टिक्युलरली एकदम फोकस देऊन ती सगळी इन्फॉर्मेशन फीड केली आहे. तो फॉर्मॅट आम्ही ऍपमध्ये टाकलाय डेटा एंट्रीचा, त्या फॉर्मॅटशी संलग्न होऊन तिनं सगळा डेटा फीड केला आहे. त्यामुळे हा ऍप स्मूथली विदाउट एनी बिग एनी इश्यूज आतापर्यंत तरी नाही रन करत आहे. इव्हन मी सुद्धा बघितलं, देर इज नो ग्लिच. म्हणजे इझिली ते युजफुल आहे. आणि खरोखर एखादा समाज असतो, त्या समाजामध्ये संवेदनशीलता असते आणि संवेदना असतात, त्या जपून ठेवण्यासाठी त्या समाजाचे जे घटक असतात तेच त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. आणि कदाचित ही 16 वर्षांची शर्वरी एवढ्या लहान वयात ते काम करताय की एखादी साखळी तयार होते, ज्या वेळेला आपण त्या साखळीमधला सभासद एकमेकांचे हात घट्ट धरून समोर चालण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासोबत माझा समाज सुद्धा समोर चालावा असा उद्देश घेऊन आपण समोर चालतो. सो ह्या प्युअर उद्देशासोबत प्रसाद दादांचं आणि शर्वरीचं तसेच नेहाताईचं सगळ्यांचंच फार फार अभिनंदन. या ठिकाणी आणखी एक मेसेज प्रसाद दादा देणार होते की जसं त्यांनी जैन या समाजातील एक बघेरवाळ नाती यासाठी जे हे बघेरवाळ कल्पवृक्ष ऍप तयार केलं, तसं जर कुठल्याही समाजाला जर असं अप्लिकेशन तयार करून घ्यायचं असेल तर तुम्हाला तो डेटा तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही तो डेटा यांच्याकडे पास ऑन करून ते तुम्हाला हवं तसं कस्टमाइज अप्लिकेशन फॉर युअर कम्युनिटी ते देऊ शकतात. करेक्ट? धन्यवाद. येस. सो आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. परत एका नवीन कंटेंट सोबत परत भेटूया. तोपर्यंत अनोखा देश तर्फे सगळ्यांना थँक्यू.